शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला लागा तयारीला. MST-CET जे 12वीमध्ये विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी MST-CETचे जे फॉर्म आहेत ते नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये सुरू होणार आहेत. तर तुम्हाला इंजिनिअरिंग, फार्मसी, BSc ॲग्री याच्यासाठी जर ॲडमिशन घ्यायची असेल तर ही परीक्षा द्यावी लागते, ज्याच्यामध्ये PCM PCB ग्रुपची एक्झाम राहते. याची एलिजिबिलिटी आणि सिलेबस, पेपर पॅटर्न काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ऑल अबाउट MST-CET एंट्रन्स एक्झाम 2026. तर बघा, याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट्स आहेत की ॲप्लिकेशन फॉर्म रिलीज होणार आहे डिसेंबर 2025मध्ये आणि फॉर्म भरणे क्लोजिंग होणार आहे फेब्रुवारी 2026. म्हणजे डिसेंबरच्या केव्हाही फॉर्म सुरू होऊ शकतो आणि फेब्रुवारीमध्ये तो फॉर्मची शेवटची तारीख राहील फॉर्म भरण्याची. ठीक आहे. तर हा फॉर्म भरण्यासाठी जे एलिजिबिलिटी आहे, जे पात्रता आहे, तर ती अशी आहे की विद्यार्थी या 12वी सायन्स परीक्षा उत्तीर्ण पाहिजे किंवा 12वी सायन्स शिकत असलेला विद्यार्थी हा फॉर्म भरू शकते. म्हणजे जे यावर्षी 12वीमध्ये आहेत ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकता किंवा जे पासआउट झालेले आहेत, ज्यांनी रिपीट करायचं ठरवलेलं आहे, ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकता. तर MST-CETसाठी व्हेरियस कोर्सेससाठी, वेगवेगळ्या कोर्सेससाठी CET राहते, ज्याच्यामध्ये BE BTechसाठी म्हणजे इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला PCM ग्रुपचा फॉर्म भरावा लागतो. फार्मसीसाठी PCM ग्रुप किंवा PCB ग्रुप दोन्हीपैकी कोणताही एक ग्रुप चालतो. BSc ॲग्रीसाठी PCB ग्रुप आणि BTech ॲग्रीसाठी PCM ग्रुप. ठीक आहे. अशा प्रकारे याची माहिती आहे की वेगवेगळ्या कोर्सेससाठी कोणती CET तुम्हाला द्यायची आहे. तर त्याचा एक्झाम पॅटर्न कसा राहणार आहे. MST-CET 2026चा जो एक्झाम पॅटर्न आहे हे CET सेल ठरवते. याच्यामध्ये 2 ग्रुप राहतात, PCB आणि PCM, ज्याचा 20% सिलेबस हा 11वीच्या सिलेबसवरती आहे आणि 80% सिलेबस हा 12वीच्या सिलेबसवरती आहे. ठीक आहे. जे तुम्ही 11वीमध्ये जो तुमचा सिलेबस राहील तो 20% राहील याच्यामध्ये. आणि समजा 100 मार्काचा पेपर जर असेल तर 20 मार्काचे प्रश्न हे 11वीच्या सिलेबसवरती आणि 80% प्रश्न हे 80 मार्काचे प्रश्न हे 12वीच्या क्लासवरती राहील. ठीक आहे. अशा प्रकारे याच्यामध्ये मार्कांचं वर्गीकरण केलेलं आहे की PCMमध्ये मॅथमॅटिक्सचे 50 क्वेश्चन राहतील 100 मार्कांसाठी, ज्याच्यासाठी 90 मिनटं वेळ राहील. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे प्रत्येकी 50-50 प्रश्न राहतील, त्याच्यामध्ये 100 मार्कांचे 90 मिनटं वेळ राहील. तसंच PCMचं पण दिलेलं आहे. ठीक आहे. फिजिक्स, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री याच्यामध्ये 150 क्वेश्चन्स राहतील टोटल तिन्ही मिळून, ज्याच्यासाठी 200 मार्क्सचा पेपर राहील. 180 मिनटं वेळ राहील, म्हणजे 3 घंटे तुमच्याकडे वेळ असेल. तसंच PCBसाठी बायोलॉजीसाठी 100 क्वेश्चन्स राहतील 100 मार्कांचे, ज्याच्यासाठी 90 मिनटं वेळ असेल. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 50-50 क्वेश्चन्स राहतील 100 मार्कांसाठी, ज्याच्यासाठी 90 मिनटं वेळ आहे. टोटल PCB ग्रुपचा तुमचा 200 क्वेश्चन्स राहतील 200 मार्कांसाठी, ज्याच्यासाठी 180 मिनिट वेळ राहील, 3 घंटे. ठीक. अशा प्रकारे आपण मार्किंग स्कीम आणि एक्झाम पॅटर्न, सिलेबस बघितलेला आहे. आता बघूया की फॉर्ममध्ये आपल्याला एक्झाम सेंटर कोणते कोणते राहतील. तर तुम्ही फॉर्म भरताना 36 जिल्हे जे आहे महाराष्ट्रामधले, त्या जिल्ह्यातला कोणताही जिल्हा तुम्ही फॉर्म भरताना निवडू शकता. त्या जिल्ह्यातलं तुम्हाला प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रातले 226 सेंटर राहतील, त्यातलं कोणतेही एक सेंटर तुम्हाला मिळू शकते. ते सेंटर तुम्हाला हॉल तिकीट आल्यानंतर तुमच्या हॉल तिकीटवरती प्रिंट होऊन येईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याच्या बाहेरचे सेंटर टाकायचे आहे, ज्याच्यामध्ये बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा या राज्यात पण हे एक्झाम कंडक्ट होणार आहे. तर ते विद्यार्थी फॉर्म भरताना तुम्हाला राज्य निवडून तुम्हाला तेथे त्या राज्यातले एक्झाम सेंटर निवडायचे आहेत. ते विद्यार्थी निवडू शकता, दुसऱ्या राज्यात पण एक्झाम देऊ शकता. अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की कोणते विद्यार्थी एक्झाम सेंटर कोणते कोणते टाकू शकता तुम्ही फॉर्म भरताना. CETचा फॉर्म भरताना तुम्हाला ऑनलाईनच एक्झाम सेंटर सिलेक्ट करावे लागतात. जे एक्झाम सेंटर तुम्ही टाकसाल, जे जिल्हे टाकसाल त्यातील एक्झाम सेंटर आपल्याला मिळेल. तर बघा, आता बघूया की डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे आपल्याला फॉर्म भरण्यासाठी. तर डॉक्युमेंटमध्ये प्रामुख्याने तुम्हाला आधार कार्डला मोबाईल नंबर अपडेट असणं, रजिस्टर असणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 10वीची मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट दोनपैकी एक लागेल. नंतर तुमच्याकडे एज, नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल सर्टिफिकेट असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला एक व्हाईट बॅकग्राऊंडचा पासपोर्ट फोटो. नंतर तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल, जर तुमच्याकडे रिझर्वेशन कॅटेगरी असेल,
कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी किंवा व्हॅलिडिटी काढायला टाकल्याची पावती. जर तुमच्याकडे रिझर्वेशनमध्ये तुम्ही जर येत असाल, कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असायला पाहिजे. त्यानंतर तुमचा स्वतःचा ईमेल आय डी, मोबाईल नंबर, सिग्नेचर ह्या गोष्टी तुम्हाला फॉर्ममध्ये लागेल. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे तुमचं आधार कार्ड, 10वीची मार्कशीट, डोमिसाईल सर्टिफिकेट, व्हाईट बॅकग्राऊंड पासपोर्ट फोटो, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, कास्ट व्हॅलिडिटी किंवा त्याची पावती, ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर, सिग्नेचर. एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला फॉर्म भरताना लागतील. जर तयार नसतील तर तयार करून ठेवा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून CETचे फॉर्म सुरू झाले की मी व्हिडिओ टाकेल आणि तुम्हाला त्याची माहिती मिळेल. आणखी काही संपर्कासाठी तुम्ही शिवगणेश कॉम्प्युटर सेंटर, आमचा ॲड्रेस दिलेला आहे, या ॲड्रेसवरती येऊन कॉन्टॅक्ट करू शकता. काही मार्गदर्शन लागत असेल तर मार्गदर्शन मिळेल. ठीक आहे. शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला शैक्षणिक माहिती, ॲडमिशन प्रोसेस, नोकरीविषयक जाहिरातीच्या सर्व माहिती या आमच्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शिवगणेश ऑनलाईन या व्हिडिओला लाईक करा. काही डाऊट असेल, कोणती माहिती समजली नसेल तर कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.